आबाजी आज मी येतो. आई आज मला जाऊ दे ना आई. पिंके बाई लय उन्हात हिंडा लागते, थकशीन तू. तू घरीच राह. हा पाय असं कर, घरी आले की नी तेले देत जाय. सुनबाई पिंकीला द्यायला जाय पंगे, ते देत जाईन. तू घरची विक काय पिंके? नाही ना आबाजी, मला तुमच्या संग यायचं आहे ना आबाजी. मला गावात फिरायचं आहे ना आबाजी. मी घेतो ना टोपलं आबाजी. मी माझ्या डोक्यावर टोपलं घेतो ना आबाजी. उद्या ना ऐका जा ना पिंके. त्या आबाजी तोल्यावर लक्ष ठेवतील का तिकडे ते पोंगी ऐकतील? तू तर बातच मग हे करतं, लढतन पडतं, पडली मी लागलं आबाजी. पड घरी येशील अजून. तू घरीच आहे असं कर. हे बाय आपण दोघी जणी घरी येऊ काय? आबाजी येऊ द्या ना. तुम्ही तर काल म्हणा की सकाळी जाऊ म्हणून. येऊ द्या ना आबाजी. बर चाल चाल. हे काही ऐकत नाही बाई. सुनबाई येऊ दे, इले जाऊ दे. चप्पल गिप्पल देतो तिच्या पायात आणि कानाला दस्ती दे. कानाला दस्ती घेऊ पोरी, ऊन आहे. चाल मग घे रे डोक्यावर टोपलं. चल अरे बापरे आबाजी हे भारी आहे ना. मग कशी म्हणस, मी घेतो डोक्यावर. सरळ घेते डोक्यावर. हा घेतला आबाजी. चला पोंगी घ्या पोंगी. गरम गरम पोंगी. आरामशीर आरामशीर चाल, नाही तर देशील सांडून दे. वजे वजे चाल. अरे पोंगी घ्या पोंगी. पिंकीच्या जवळचे पोंगी. गरम गरम पोंगी. अतूनच कल्ला करते हे. अतीच घसा बसवी ना तिकडे जाऊन काय कल्ला करशील पिंके? तिकडे जाऊन कर ना कल्ला. जाऊ दे तिला वरी घेऊन राहिला. एक दिवस गेली की थकते ती, सकाळी जात नाही गेली. पाय ना तुला गावात येणं सोपी गोष्ट आहे का? अरे पोंगी वाले पोंगी. आबाजी चला ना पटा. हो आलो बापा. मले चाल्याले उशीर लागते ना. तू पळतोच निरा. आरामशीर चाल बरं बापा. सांडून देशील ते टोपलं नाही तर. पोंगी घ्या पोंगी. पिंकीच्या जवळचे पोंगी. वजे वजे तर पाय पडशील बरं. अरे या पुरीला होती काय? हे पाय बरं, मी जातो फाट्यावर. त्या रामेला विचारतो ना, मग ठेवते का तो पोंग्याचे पाकिट तर काय. मग मी जाऊन येतो. मग संग नेत ना का पाकिट? नाही संग नाही नेत. त्यानं ठेवले नाही ठेवले तर पहिले त्याला विचारतो काय कर, काय म्हणते काय नाही, काय पहिले पैसे देते का पाकिट इकल्यावर पैसे देते. सबन बोलून येतो त्याच्या संग. आणि मग सकाळी नेऊन देईन, नाही तर दुपारून नेऊन देईन. पाहिजे मग घरी येणार त्याचं बरोबर. हो देतो मी. हो जा मग. आणि गावातल्या लोक दुकानवाल्याला विचारा ना, गावात ठेवले तर काय फरक पडू राहिला. विचारून तर पा ठेवतील तर ठेवतील. आणि फाट्यावर ते दोघं तिघ जण आहेत त्याला बी विचार जा. हे पा तो हॉटेलवाला लागले नाही का, नवीन हॉटेल लागली तर हॉटेलवाल्याला विचार जा. म्हणा ठेवतो म्हणा ठेवल्या 2 वीक मग झाल्यावर पैसे दे म्हणा. तेवढंच आपला पटापट माल खपते. मग हॉटेलीत तर ठेवतात मग गिंगे पाकिटच देतो ना म्हणा आम्ही. विचारून पाहिजे. विचारल्या ना काय गोर आहे आपल्याला. हा ना दुकाती काही विचार तुम्ही. पहिले रामाला विचारतो ठेवते का नाही ठेवत. आपला गावचा माणूस आहे. कसं गावचा माणूस आहे तर ठेवीन. त्याला विचारतो, नाही तर मग हॉटेलवाल्याला विचारतो. मग गावातल्या त्याला विचारू का, विचारू का त्याला की ठेवतो का म्हणून पोगेचं पाकिट. फायदाच होईल आपल्याला. असं करतो मग जाता जाता त्याला बी विचारून घेतो. चल मग मी जातो. चल बाई हे लोक वापस हे लोक मला घरचा धंदा करून ठेवायला लागेल. हो पिंकी अजून उन्हात आणायची तर तिला तर बातच भूक लागते. स्वयंपाक राहिला माय. चल माय पटपट स्वयंपाक करतो मी. यालीच विचारतो पहिले. गावचा माणूस आहे, ठेवील तर ठेवील. बापा मुरली शेठ कुकडे हो. अरे काही नाही, रामाच्या तिकडे आलतो. ते आपण पोंग्याचा बिझनेस सुरू केला की नाही, तर त्याला म्हणत होतो की ठेवतं का पाकिट. मग कसं ठेवलं तर मग ते पाहतो ना त्याला विचारून. तू कसा काय इकडे आज काही कामागिमाला गेला का? अरे कामालाच चाललो होतो. आपले गडी येऊन राहिले गाडी घेऊन, तर मग त्याचीच वाट पाहून राहिलो. बरं जा, मी बोलतो मग रामासंग. काय वा वा बोला बोला. अरे गावचा माणूस ठेवीन नाही तर काय करणार आहे. त्याला कुठे डोक्या ठेवा लागतात लेखाले. तिथून दे म्हणा दारात. जे लागले तेवढे लोक कटले तर मग कटल्यावर पैसे दे म्हणा. हो ना तेच म्हणतो त्याला विचारतो ना पहिले. लस राजे तुम्ही लेखादा म्हणा लस बरी वर्तनच झालं तुमच्यात. एकदम भिडलेच बी कामाले नाही. चांगलं गेलं पण. हो गड्या आता काहीतरी करू म्हटलं. घरच्याला साथ देऊ. घरचे लय मेहनत करतात तर मग त्याला बी आपला तसा हातभार. विचार तुम्ही रामाले काय. अरे चला बा आपली बी गाडी आली. अरे इथं जाऊ बसेल. ये जसं. अरे पेट्रोल टाकलं ना. पाहिजे पेट्रोल घ्यायचं नाही तर रस्त्यातच बंद पडेल. लोट्याला लावशील मग मलेच.
अरे बापा रे, ही मुरली भाऊ इकडे कसे काय येऊन राहिले? काही उदारी गिदारी मागतात की काय? अरे काय रे, काय म्हणते रे मनोहर? बिझनेस काय म्हणते बा? काय चालू आहे? धंदा पाणी कसं काय चालू आहे रे? आपला कायचा बा बिझनेस? आपलं किराण्याचं दुकान आहे, चालू आहे बा जसं आहे तसं. आज नगद कल उधार. उधारी बंद करून टाकली आपण. चांगला आहे, चांगला आहे, बरं आहे. अरे गड्या, मला एक काम होतं इकडे. मागते वाटते भाऊ आता 200-400 रुपये उधार. खिशाले झापूस बसते आता 200-400. हात लगाचा कोणता दिवस निघाला हा. अरे काय सांगू राजू, तुम्हाला हे बा ल धंद्यात बेकार कॉम्पिटिशन आली हो. अबे राजू, जती जती दुकानं झाली किराण्याचे, काही धंदा खास होऊन नाही राहिला आपला. बसला धंदा, दुकानच बसलून राहिलं. पण आता कसं आहे, लग्न करायला चालू टाकता आपल्याला. पुढच्या बाबा सांगितलं होते ना की पोराचा किराणा दुकान आहे म्हणून म्हणून चालू ठेवून राहिलो मी. आता मुरली भाऊ तुम्हाला सांगतो, काहीच पडलं नाही या धंद्यात. अरे निरा तोटाच तोटा आहे राजू, काय सांगू आता तुम्हाला. ते तर बरोबर आहे का तुला? बरोबरच आहे ते खरंच. पण मला काय म्हणणं होतं, हे बा आपण किती पोंग्याचा बिझनेस सुरू केला, म्हणजे पोंग्याच्या पुंग्यानं तो आणि लगे घरी तो आपल्या घरचे, मग त्याचे पाकिट करून निघणं सुरू आहे. तर मला म्हणणं होतं, जसं तुला पटेन तर तुला दुकानात ठेवतो का मग आपले पाकिट आणून देतो मी, तू दुकानात ठेव आणि इकल्यावर पैसे दे एक बरे. ते आपल्या गावात रामा आहे की नाही, त्यानं बी ठेवले. आजच आलो मी, त्याच्या जिंकून आलतो तर तो म्हणे हो म्हणे आणून द्या म्हणे सकाळ. तर त्याने ठेवले. मग म्हटलं तुला बिचारा हा काय इकडं झाल्यावर म्हणजे पाकिट खपले की मग पैसे दे पुरी तू. काही मार्जिन काढून घे त्यातली. काय घेतो तू, 1 रुपया घेतो, 50 पैसे घेतो वदर, ते तू आला घेऊन घे आणि बाकीचे वरचे पैसे मला देऊन देत जाय. इकडं झाल्यावर दे एक परी. मायले तो लगच निघालं मॅटर. हा म्हटलं उधारीच आहे का? अरे वा रे वा, तर बिझनेसमॅन झाले. अरे हो, ते आणा ना बा आणा. त्यात काय राजू, काही बोलता का? ते काय आपल्याला काय दुकानाला भार होते काय? ते लावून देतो तुम्ही या रॅकमध्ये. या रॅकमध्ये पोंग्याचे पाकिट ठेवून देतो तुमचे. आणि फक्त पोंग्याचेच पाकिट आहेत का अजून काही आहेत? म्हणजे ते अलग अलग रंगाचे कलरचे भेटतात ती आहेत का साधे पोंगे आहेत, कसं काय आहे? आणि बाबा मी मला वरचा 1 रुपया घेत जाईन काय, आणि बाकीचं तुम्हाला तुमचे पैसे देऊन देईन. मग ते इकल्यावर जर जर तुमचे पाकिट इकले गेले नाहीत तर आपण ते तुम्हाला जसे तसे वापस देऊ काय? वापस घेऊन जाता तुम्ही. आपण त्यातलं मग काही म्हणजे विकत घेतल्यासारखे नाही, ते फक्त इकल्या गेले तर आपला वरचा 1 रुपया काढून घेत जाऊ, बाकीचे तुम्हाला पैसे देऊन देऊ. हो ना, ही ठेव फक्त तू आणि सगळे पाकिट खपले की मग एकट्टा हिशोब करू आपण आणि मग घेऊन जाऊ. इकडे पहिले पैसे नाही पाहिजेत ना. फारच चांगलं का लय का मेहरबानी त्या दुकानात ठेवले तोले. अरे नाही नाही हो, त्यात काय जीव मेहरबानी काय, मला काय करायला लागतं? ते मांडून ठेवतो मी. इकणं झाले की मग पाहून घेऊ आपण त्याचा हिशोब. हा घेऊन या मग. कधी आणता? आज आणता कसा काय आणता? पण हे बा पॅकिंग गिकिंग एकदम पद्धतशीर करा काय, नाही तर कसं पॅकिंग पद्धतशीर नसलं ते काय कोण फुटेल असलं काही असलं की मग लेकर घेत नाही विकत. मग माया अंगावर नाही पडलं पाहिजे. मी आज पहिलेच सांगितलं तुम्हाला. ते जर पाकिट इकल्या गेलं तरच मी त्याचे पैसे देत जाईन, नाही तर ते पाकिट तुम्हाला जसं तसं वापस घेऊन जा लागेल घरी काय. नाही तर तुम्हाला वाटेल की तुझ्या दुकानातल्या का उंदराईनं तोडलं असं झालं, तसं नाही झालं पाहिजे आहे की नाही. तर पॅकिंग गिकिंग एकदम पद्धतशीर आहे नाही आहे ओके टाप टिप करून आणा आणि तुमच्या हातानच लावून द्या एक परत. हे बाय रॅक रिकामीच आहे, त्यात मी कुरकुरे असंच ठेवत असतो. तर त्या रॅकमध्ये लावून द्या आणि बस इकणं झाले की तुम्ही चक्कर मारता दिसतेच तुम्हाला. हा मग आपण हिशोब करून टाकू त्याचा. हो हो, अभ्यास पण ओके आहे. पॅकिंग गिकिंगचं काही टेन्शन नाही घेऊ. एकदम घरचं काम आहे आपलं, एकदम पद्धतशीर मनलं काम करणं चालू आहे. त्याच्यात पॅकिंग गिकिंग काहीच टेन्शन नाही. फुटेल नाही, फुटके नाही, काहीच नाही. एकदम धडे अलग अलग रंगारंगाचे आहेत काही. सगळं आणतो मी काय, सगळं आणतो काय. हा हा, तुमच्या मनानं सकाळी आणा, आज आणा, केव्हाही आणा. आपलं दुकान 24 तास उघडं असते, फक्त रात्रीच बंद करतो आपण. बरं बरं, फारच चांगलं गड्या. येतो काय मग सकाळी येतो घेऊन काय. बेकार का म्या मतलब उधारीच आहे का? चला काहीतरी काम, माणूस काम धंद्याला लागला ना, आपल्या गावचा माणूस आहे, आपल्याला काम आहे त्याची मदत करणं. आणि आपण काय करून राहिलो, काय पाकिट ठेवून राहिलो. आपली जागा आहे ती दुकान आहे, तेवढाच त्याला फायदा. चला चांगली झाली गड्या सुरुवात. दोघांनी बी हो म्हटलं. आता घरी जातो
पण पाकिटं कमी कमी असतील मला सांगायला लागेल, मला दोघांनी बी हो म्हटलं. पाकिटं जर कमी असतील तर पटापट पॅकिंग करणं सुरू करावं लागेल. आणि सकाळी सकाळून यायच्या दुकानात लोड करून देतो माल. बस चांगलं झालं. चला चला आता पटकन घरी जातो. सांग तू मिळाली खुश होऊन जाईन लेक. पोंगी घ्या पोंगी, गरम गरम पोंगी. केवढ्याचं आहे हो पोंगीचं पाकिट? 5 रुपयाचं. 5 रुपयाचे एक पाकिट, 10 रुपयाचे 2 पाकिट. तुला किती पाकिट देऊ? मला 2च पोंगे पाहिजे. केवढ्याचे देता? पहा बाजी, पाकिटाचा भाव विचारतील मग म्हणते 2 पोंगे दे. तसंच असते पिंके. दे तिला 2 पोंगी दे. तिला म्हणा 1 रुपयाचे 2 पोंगी भेटतात. 1 रुपयाचे 2 पोंगे येतात तो शेंगे. देऊ का तुले? हाव दे, 2 पोंगे दे. आई, मला बी दे 1 रुपयाचे 2 पोंगे. बया. माझून सरको, माझून सर. माझ्या टोपलं ठेवते बरोबर. आजो वजे वजे ठेव, नाही तर सांडून दाशीन. ओय, मला धडे देवा, फुटकी देऊ नको. ओय, फुटक्या डोळ्याचे शेंगे. माझ्याजवळ धडे धडेच पोंगे आहेत ना, पाय ना. त्याला धड्या डोळ्यानं दिसत नाही का तुले? एक बीट फुटका आहे का याच्यात? पिंके, गिराईका संग कसं बोलत नसता. ते संग चांगलं बोलायचं, प्रेमानं हसून. मग अशानं गिराईक कशी येतील? हा, लोक इन्न विकत घेतलं पाहिजे ना आपल्या जवळचं सामान. मग ते संग हसून बोलायचं. हसून बोल. फुटक्या डोळ्याचे शेंगे. तुला दिसून नाही राहिलं का माझ्याजवळ सारे धडे धडे पोंगे आहेत म्हणून? आ, धडा डोळ्यानं पाय ना जरासा. फुटक्या डोळ्याची. आबाजी, बरोबर बोलली की मी हसून? दे तिला 2 पोंगे दे 1 रुपयाचे. जाऊ दे त्या पुरीले. ओ पुरी, कसं दिलं हो पोंग्याचं पाकिट? बाई 5 रुपयाचं एक आहे. 5 रुपयाचं एक पाकिट. बाबा बाबा बाबा, 5 रुपयाचं? लय महाग नाही. 3 रुपयाला द्या. लय मोठे घेतो पाकिट मग मी. आबाजी, भाव कमी नका करू. नाही तर मग ह्या पोट्या म्हणतील ना की आम्हाला 1 रुपयाचे 2च पोंगे दिले. भाव कमी नका करू आबाजी. तू मुकी बस. अहो ठोकचं गिराईक आहे ते बाई. ठोक घेऊन राहिली ना. हा, एक खट्टा पाकिटे घेतली तिनं तर. थांब तू चुप बस. बाई 3 रुपयात नाही पुरत. 3 रुपयात मलाच नाही पुरत. लय मेहनत लागते. हा, तेल लागते तयाले. 4 रुपयाला द्या तुम्ही. 4 रुपयाला घ्या तुम्ही. बरं बरं, ठीक आहे. द्या 2 पाकिट द्या मला. पहा आबाजी, तुम्हाला म्हटलं ना भाव कमी नका करू. त्या काकून 2च पाकिट घेतले. म्हणे की 5-6 घेतो. मुकी बस तू. तुला समजत नाही. दे त्या काकूला 2 पाकिट दे. घ्या काकू तुमचे 2 पाकिट. माय बाई, पाकिट मोठे मोठे आहेत व, पण चांगल्या तेलात तळलेले आहेत ना बापा? हो हो काकू, आमच्याकडे चांगल्या तेलातच पोंगे तळतात. आम्ही सबन चकचक हात धुतो आणि मगच पोंगे तळायला बसतो. बरं बरं. नाही बाय कपुरी, रोज येत जाशील तर रोज मला 2 पाकिट देऊन देत जाय वाती. हा, आवाज देत जाय. नाही तर तिथून देत जाय आवाज देऊन. काय 2 पाकिट देऊन देत जाय रोजचे मला. याच भावात लावत जाय 4 रुपयानं. काय 1 रुपया कमी केला तर आपल्याला रोजचं गिराईक भेटलं की नाही. आता हे काकू तला जोडून रोज 2 पाकिटे विकत घेत जाईल. भेटले की नाही आता रोजचं परमनंट गिराईक. असं करत असतात. हसून धंदा केला पाहिजे. जर नमती घेतली पाहिजे धंद्यात. हा, हा बाबाजी, आता हे काकू रोज आपल्या जोडून घेत जाईन आहे ना. मी रोज काकूला आवाज देत जाईन त्याच्या दारात आली की. पोंगे घ्या पोंगे, गरम गरम पिंकीच्या जवळचे पोंगे. देणं नाही तर ते टोपलं आता माझ्याजवळ. आ, वज होऊन राहिलं ना तुले. दे माझ्याजवळ. तू तशी कल्ला करत चाल. नाही नाही आबाजी, वजन होत मला हरिकेन द्यायला. माझ्या डोक्याला राहू द्या. चला चला, पोंगे घ्या पोंगे, पोंगे वाली पोंगे. ओय शेंगे, तुला जर कधी बी पोंगे खाया वाटले ना तर माझ्या घरी येत जाय. माझ्या घरी माझ्या घरून बी माझे पोंगे देते. काय मला घरून बी घेऊन जाऊ शकतो तू. बरोबर समजून राहिला आता. साजरा आहे साजरा आहे. चाल चाल. पोंगे, पिंकीच्या जवळचे पोंगे.